हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मस्त काल इव्हिनिंगला छानपैकी कपडे वाळले होते आणि बायकांचं खरं सुख कशात असतं काहीच सांगू शकत नाही. कपडे जरी कडक वाळले तरी त्या सुखी असतात, खुश असतात. आणि मग नंतर मुलांना घेऊन गेले गार्डनला आणि हे दोघं भाऊ इतके एन्जॉय करतात गार्डनमध्ये. आणि कसं घरात पण ना सारखं मोबाईल वगैरे बघून स्क्रीन टाईम खूप होत होता. म्हटलं आज पावसाचं उघड आहे, म्हटलं चला आपण जाऊया गार्डनला. आणि इथं विहानचं चाललं होतं जम्पिंग करणं 1 ते 2. आणि इथं विरूचं चाललं होतं की नाही मी हा स्टंट करतो, विहिरीचं चाललं होतं मी हा स्टंट करतो म्हणून. विहान पहा त्याची किती काळजी घेत होता की तो पडू नये म्हणून, त्याच्याकडेच लक्ष होतं. आणि हा पळत पळत माझ्याकडे येत होता की मम्मी मी आलोय बघ खेळून. आणि इथे निकाल द्या. चाललं होतं देवाचं दर्शन घेणं. काय माहिती दोघं खूप भावनिक झाले होते. आणि इथं विरू नंदीची माया करत होता. आणि ज्यावेळेस आम्ही हे जिम सेक्शनला गेलो होतो की हे जिमचे काय वस्तू आहेत की खेळायचे आम्हाला काय माहित नाही, पण आम्हाला इथं खेळायचंय म्हणून चाललं होतं आमचं. आणि ज्यावेळेस हे दोघं भाऊ एकत्र खेळतात ना त्यावेळेस असं वाटतं की नाही, ज्या मोठे आपले जे बोलतात की नाही एकाला दोघं पाहिजे, हा डिसिजन खरंच बरोबर आहे. का तर त्यांना दोघांना एकमेकांना कंपनी पण पाहिजे. त्रास होतो दोघांना सांभाळायला, काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज पण कराव्या लागतात. पण चालायचं जे दोघं जे टाईम एन्जॉय करतात ते खरंच प्राइजलेस आहे टायमिंग. आणि इथं आम्ही गेलो होतो जोशीवाड्यावाल्याकडे वडापाव खायला. का तर जो आणला वडापाव खायचा तर तो नव्हताच. मग आम्ही गेलो होतो इथे आणि घरी आल्याला लागले होते स्वयंपाकाला. पाहते तर काही सगळी तोंडली खराबच निघाली, सगळी तोंडली खराबच निघाली. आणि मग ते खराब बघून मूड ऑफ झालं. का तर काहीतरी मी डोक्यात ठरवलं होतं आज वरण भात तोंडल्याची भाजी वगैरे करावी, तसं काहीच झालं नाही. फ्रीजमध्ये बघते तर शिमला पण एकच होती. मग म्हटलं आता काहीतरी जुगाड भाजीच करावी लागणार. आणि जुगाड म्हटलं की बटाटा आलाच. मग वरण भाताचा कुकर लावला. इथं थोडी त्यांना सुकटची चटणी केली, का तर त्यांना तर संध्याकाळी ते नाही आवडत म्हणून. आणि आई पप्पांसाठी केलं होतं शिमला बटाट्याची मिक्स भाजी. आणि इथं मी बॅटर बनवायला ठेवलं होतं. बॅटर बनवायचं होतं मला इडलीचं आणि डोश्याचं. आणि हे भांडे पण सगळा पसारा आवरायचा होता. मग आई पप्पा म्हटलं की आम्ही मेथी निवडतो, तू घे बाकीचं सगळं आवरून. असं हेल्प करणारे पण असलं की बरं वाटतं कधी कधी. आणि हे छानपैकी बॅटर झालं. चला बाय, टेक